श्रावण महिना सुरू असल्याने संस्कृतीप्रमाणे विविध सण साजरे होण्यास सुरुवात झाली आहे. याचंच औचित्य साधून नाशिक रोड या ठिकाणी अन्नपूर्णा ग्रुपच्या वतीने महिलांसाठी मंगळागौरीचा कार्यक्रम देशपांडे हॉल या ठिकाणी साजरा करण्यात आला. केवळ मनोरंजन नव्हे तर यामध्ये काही प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. या माध्यमातून समाजासमोर सामाजिक संदेशसुद्धा दिला गेला. बहुसंख्य महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या ग्रुपच्या आरती खळदकर आणि त्यांच्या सहकारी यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्यात. त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे गिरीश बाग यांनी सुद्धा कार्यक्रमाचा आनंद घेत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बघूया स्पेशल रिपोर्ट. या कार्यक्रमासाठी आरती खळदकर, कृष्णाली खळदकर, आसावरी कुलकर्णी, प्रणाली देशपांडे, प्रज्ञा गायधनी, गायत्री भटमुळे, मृणाल जोशी, हर्षदा मनीषा पाटील हे देखील उपस्थित होते. माझी जांभळ्या रंगाची पैठणी दिसत नाहीये. कुठे गेली माझी पैठणी? अहो सासूबाई, 15 वर्ष झाली माझ्या लग्नाला. एकदा म्हणून तुम्ही ती मला कधी नेसायला दिली नाही. बघा बघा सगळं करून पण कशी बोलते माझ्या नावाने. परवा तुम्ही गेला होती नाही बॉन्डिंग पाहून. अहो मी पण तिची सासू आहे म्हटलं. तिने आता मागच्या महिन्यातच एक डिझायनर साडी घेतलेली आहे. त्याच्या मी सगळ्या घरभर पडदे शिवते की नाही बघा आता. अगं अगं सोनबाई,
हे मला म्हणाले, छान कांदा भजी कर आणि छान आल्याचा चहा पी. म्हटलं ठीक आहे. कांदा भजी केली, डायनिंग टेबलवर ठेवली. चहा करायला आतमध्ये गेले तर येऊन बघते तर काय, भजीच नाही. कुठे गेली सगळी भजी? अहो सासूबाई, बाहेरचा धो पाऊस पडतोय आणि आता त्यात तुमचं वय झालेलं. बघा माझं वय सांगते, वय. आणि त्यात तुम्ही जर आता तेलकट तुपकट खाल्लं आणि तुम्हाला काही त्रास झाला ते कोण विसरणार? माझ्या प्राजक्ता मॅडम आहेत ना. मला सगळ्या मैत्रिणींना बोलवलं आणि खाऊन टाकली. अहो किती पण खाऊ द्या, बारीक ती बारीक. अगं सुनबाई, अगं सुनबाई, अगं सुनबाई. अगं सखी ब्युटी पार्लर मधनं फोन आला होता. म्हणे तुमच्या प्रणालीने तुमची अपॉइंटमेंट घेतली. माझी अपॉइंटमेंट घेतलीच का तू? अहो सासूबाई, पूर्ण आठवडाभर मी ऑफिसमध्ये असते, पण एक दिवस तर मिळतो ना मला पार्लरला जायला किंवा बाकी काम करायला. हे तर मान्यच करावं लागेल. म्हणून मी तुमची अपॉइंटमेंट घेतली. तर असं करूया ना, आपण दोघीही जाऊया ना सोबत पार्लर. हो चालेल चालेल, काही हरकत नाही. मी माझ्या गाडीची चावी घेऊन येते आणि हेल्मेट घेऊन येते, मग आपण दोघीही सोबत जाऊया. काय करता आता? एकच मुलगा एकच सून, ऍडजस्ट करावंच लागेल. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. खरं तर श्रावण महिना आणि या निमित्ताने सर्वत्र संपूर्ण नाशिक शहरामध्ये मंगळागौराचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि आज देखील आपण नाशिक रोड या परिसरात आलेलो आहोत. अन्नपूर्णा ग्रुपच्या वतीने आज या ठिकाणी देशपांडे हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आज आपल्यासोबत आरती खळदकर मॅडम आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय की मॅम आजचं कार्यक्रमाचं स्वरूप कसं होतं आणि कशा पद्धतीने या सर्व महिलांनी सहभाग नोंदवला आणि याचं महत्त्व काय सांगा. सर्वप्रथम तर सगळ्यांचेच आभार की तुम्ही आम्हाला या चॅनलवरती मुलाखतीसाठी बोलवलं. आजचा जो कार्यक्रम आहे अन्नपूर्णा ग्रुपचा, आत्ताचा हा दुसरा कार्यक्रम. दिवसभरात आमचे साधारणतः 4 कार्यक्रम केले होतात आणि नववधू लग्न झाल्यानंतर आपल्या सौभाग्यासाठी हे मंगळागौरीचं व्रत करत असते आणि श्रावणाच्या पहिल्या मंगळवारपासून हे व्रत ती सुरू करत असते. पुढील 5 वर्ष लग्न झाल्यानंतर पुढील 5 वर्ष ती सातत्याने हे मंगळागौरीचं व्रत करते आपल्या सौभाग्यासाठी. तर पूर्वीच्या काळी असं होतं की लहानपणीच तिचं लग्न व्हायचं आणि तिला माहेरची ओढ ही प्रत्येक सणाला असायची. तर त्यामुळे तिचं मन रमावं यासाठी ज्येष्ठ महिला या पुढाकार घेऊन तिला या खेळामध्ये मन तिचं रमवण्यासाठी, तसेच शारीरिक दृष्टीने ती तयार व्हावी पुढच्या सगळ्याच वाटचालीसाठी, त्यामुळे हे खेळ खेळले जायचे. तर एक उद्देश असा आहे की आम्ही हे जे काही घेतो आहे खेळ, तर ही परंपरा पुढे सतत चालू राहावी, पुढच्या पिढीलाही ही माहिती व्हावी, ह्यासाठीचा हा आमचा एवढा खटाटोप आहे. अजून काही महिला आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय सांगाल? नमस्कार, मी योगिता कुलकर्णी. आपण आता दिवसेंदिवस बघतोय की आपली संस्कृती कशा प्रकारे लोप पावत चाललेली आहे. आम्ही ग्रुपमधल्या सगळ्याजणी ह्या कार्यरत आहोत. आमचं हे एकच ध्येय आहे की आपली संस्कृती कशा प्रकारे जोपासली जावी आणि ती पुढच्या पिढीला आपण कशा प्रकारे देऊ शकतो, पुढच्या पिढीला त्याची कशा प्रकारे माहिती होऊ शकते, हा एकच आमचा यातनं ध्येय आहे. नमस्कार, माझं नाव कृष्णाली खळदकर. मी एक ॲडव्होकेट आहे. जसं ताईंनी सांगितलं की आम्ही हे सगळे काही खेळ खेळत आहे. गेल्या 15 वर्षापासून अन्नपूर्णा ग्रुप हा कार्यरत आहे. आम्ही इथे सगळ्याजणी एकत्र येतो दर संध्याकाळी. एकच उद्देश आहे की प्रत्येकाला फॅमिली आहे, काही ना काही स्वतःचे घरच्यांचे काही ना काही इश्यूज असतात, प्रॉब्लेम्स असतात. तर त्याच्यातून थोडासा स्वतःसाठी वेळ मिळावा, एक स्वतःचंही मन हलकं व्हावं, त्यामुळे आम्ही हे सगळेजणी जमत असतो आणि संध्याकाळी प्रॅक्टिस होते आणि मग प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही इथे जे काही कार्यक्रम आम्हाला दर मंगळवारी 4 कार्यक्रम असतात ते आम्ही सादर करतो. तर स्वतःसाठी सुद्धा आम्हाला वेळ मिळतो आणि आम्ही ते सगळं एन्जॉय करत असतो. थँक्यू. नमस्कार, मी प्रणाली देशपांडे. मला असं सांगायचं आहे की आरतीताईंच्या ग्रुपमध्ये म्हणजे अन्नपूर्णा ग्रुपमध्ये आल्यापासून मी खूप आपण म्हणतो ना की एक फ्रीडम आपल्याला मिळतं. जसं की आपल्याला फ्रीडम असतं घरातून, पण सगळ्या मैत्रिणी जर आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपल्याला फ्रीडम हे मिळत असतं. आणि अन्नपूर्णा ग्रुपचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे जे प्रोग्राम्स करतो किंवा आरतीताईंनी जे गाणी लिहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही प्रबोधनकार आम्ही म्हणजे एक संदेश देतो आहे.
बरेचसे गाणे आमचे असे आहे की आता जे डेंग्यू मलेरिया होतं आहे किंवा घंटागाडी कचरा ह्याच्यावरती रिलेटेड आपले गाणी आहेत, तर आपण त्याच्यामध्ये प्रबोधनकार आपण संदेश या जगाला देतो. थँक्यू. नमस्कार, मी प्रज्ञा किशोर गायकवाड. नमस्कार, मी हर्षदा जोशी. सगळ्यात पहिले मी आरतीताईंचे आभार मानते. आम्हाला या अन्नपूर्णा ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं आणि ही संस्कृती पुढे नेण्याचा आमचा जो वारसा आहे तो पुढे असाच चालत राहो. नमस्कार, माझे नाव मृणाल जोशी. बाय प्रोफेशन मी टीचर आहे. आम्ही संस्कृती तर जपतोच आहोत, त्याबरोबर सामाजिक प्रबोधनही करतो आहे, ज्यात आत्ताच ताईंनी सांगितलं तसं की डेंग्यू मलेरियापासून दूर राहण्यासाठी कचराची विल्हेवाट व्यवस्थित व्हावी अशी गाणी आहेत. त्याचबरोबर मुलींच्या बाबतीत आपण जे हल्ली ऐकतो आहे ते सगळं दूर व्हावं म्हणून मुलींना वाचवावं, त्यांना शिकवावं, वाढवावं हाही संदेश आम्ही यातनं जोपासण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे छंद तर जोपासतोच आहोत आमच्या प्रोफेशनबरोबर, पण या छंदातनं सामाजिक प्रबोधन कसं होईल यातनं आम्ही काम करतो. थँक्यू. माझे नाव मनीषा पाटील. मी आधी खडकर मॅडमचे आभार मानते, कारण त्यांनी मला या ग्रुपमध्ये जॉईन केलं. आजकालच्या हल्लीच्या जीवनात सासू सुनांचं भांडण होतं, आम्ही तुम्हाला दाखवलंच त्या प्रोग्रामातून. त्यात संदेश घेण्यासारखं खूप काही आहे की आपण सासू सुनांनी एकुलता एक मुलगा असतो तर कसं वागावं ते आपल्याला दिसलं. त्यानंतर मुलगी वाचवा हा पण आम्ही संदेश दिला. सामाजिक कार्य खूप चांगल्या पद्धतीने मला या ग्रुपमध्ये आल्यानंतर कळालं आहे. आपण पण तो सगळ्यांना संदेश पाठवावा ही माझी विनंती. नमस्कार, माझं नाव गायत्री भटमुळे, मी बिझनेस वुमन आहे. प्रथमतः आरती खळदकर मॅडमचं आभार की त्यांनी मला या ग्रुपमध्ये सामील केलं. आणि आमच्या याच्यातून प्रत्येकजणांनी सांगितल्याप्रमाणे प्रबोधनपर आहे, पण देशाचा गर्व म्हणून आपण फिरंगी झेंडा म्हणून वंदे मातरम आम्ही जयोस्तुते हे गाणं घेतो आणि तो गोफ विणला जातो आणि तो गोफ परत हे केला जातो. त्यानुसार आम्ही त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीने समाजकार्य म्हणा किंवा या पद्धतीने आमचा संदेश देत असतो. थँक्यू. खरं तर हा उपक्रम हा सर्वत्र राबवला जातो, परंतु कुठेतरी सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून एक कार्यक्रमासाठी गिरीश बाग सर आपल्यासोबत आहे. खरं तर त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. हा कार्यक्रम त्यांनी अटेंड केला. आपण त्यांना विचारूया, सर आरती मॅमने या कार्यक्रमाचं आयोजन केलं, काय सांगाल? सुरुवातीपासून मी हा कार्यक्रम अतिशय निरखून बघत आहे. आरती खळदकर मॅडम त्यांची मुलगी जी व्यवसायाने ॲडव्होकेट आहे आणि त्यांचा जो ग्रुप आहे हा जो कार्यक्रम इथे सादर करत आहेत, म्हणजे मला त्यांना माहिती विचारताना एक लक्षात आलं की जवळजवळ गेल्या 15 वर्षापासून ते समाज प्रबोधनाचं काम करत आहेत आणि 500च्या वर त्यांचे आत्तापर्यंत जे कार्यक्रम झालेले, मंगळागौर असो किंवा बाळांपुरा असो किंवा महिलांच्या संबंधात जे कार्यक्रम असतील ते त्यांनी आत्तापर्यंत 500च्या वर गेले. खरोखरच ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे की खळदकर मॅडम स्वतः शिक्षिका आहे, त्यांची मुलगी ॲडव्होकेट आहे आणि त्यांच्याबरोबरचा जो ग्रुप आहे तो कुठे ना कुठेतरी बिझनेस वुमन आहेत, नोकरी करतायत, त्या सगळ्या जणी सगळ्या कार्यरत आहेत आणि घरचं व्याप सांभाळून, मुलं-बाळं सांभाळून आणि या समाज प्रबोधनाचं जे एक फार महत्त्वाचं काम आणि स्त्री ही सक्षम कशी बनवता येईल किंवा तिला कसं आपल्याला सक्षम करता येईल ह्या पाठीमागचा उद्देश ठेवून त्यांनी हा जो कार्यक्रम ठिकठिकाणी ते सादर करतात. खरोखरच खूप कौतुकास्पद या गोष्टी आहेत आणि हा सगळा कार्यक्रम मी बघितला आणि मला त्यांना असं पाहून वाटलं की यांचे खूप आभार मानावे. तर त्या संपूर्ण या गटाचे खूप खूप आभार. अजून एक गोष्ट मला आवडून सांगावीशी वाटते ते म्हणजे आरती खळदकर यांच्या कन्या कृष्णाली खळदकर. व्यवसायाने जसं ते ॲडव्होकेट आहे सांगितलं आहे, परंतु त्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. खरं तर वाईट महिला यामध्ये सहभागी होत असतात आणि तू आज सहभागी झालीस, आईने हे सगळं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तुला कसं वाटतं? सगळ्यात पहिलं तर खूप छान वाटलं आहे की मी हे खेळ हे लहानपणापासून बघत आलेली आहे, त्यामुळे मला त्याची जन्मतः किंवा पूर्णतःच आवड आहे. मला कोणी शिकवलं नाही आहे
किंवा कधी फोर्स केलेला नाही आहे, पण त्या गोष्टीची मला मुळात आवड आहे. त्यामुळे मी माझ्या फावल्या वेळेत म्हणजे माझा व्यवसाय सांभाळून सुद्धा मी ह्या गोष्टी करते, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवड. आणि मग आवड असली की बरोबर वेळ मिळतो, तो काढावा लागत नाही. त्यामुळे तो वेळ बरोबर मिळतो, मी काढते. माझी प्रॅक्टिस सांभाळून सहभागी होते, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. नक्कीच. पण एक कसं असतं की सगळ्या वेळात महिला असतात आणि आपण कुठेतरी वेगळं असतो. म्हणजे तुला हे बाळकडून आत्तापासूनच आहे. हो हो म्हणजे तुला एक एक्सपिरियन्स आलेला आहे, तो तुला पुढे त्याला अजिबात अजिबात नाही. त्यामुळे लग्न झाल्यानंतर सुद्धा असं वेगळं काही वाटणार नाहीये. उलट लग्न झाल्यानंतर हे सगळे खेळ घ्यायला मी तेवढीच एक्साइटेड पण असणार आणि आहे. एक्सपर्ट पण होणार. हां, एक्सपर्ट पण होणार आहे, जसं सर म्हटलं तसं. तर दोन्ही आहे, एक्साइटमेंट पण असणार आहे किंवा आहे आणि एक्सपर्ट पण झालेली आहे मी. त्यामुळे अजून त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स, बदल आणि प्रॅक्टिस करून अजून छान पद्धतीने मी ते करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे धन्यवाद. नक्कीच. पण अजून असं एक त्याच्यामध्ये की बाबा बऱ्याचशा मुली की त्या सवयी होतो सर्व व्हायला पाहिजे. त्याच्यात नाही का आपल्याला कळतं तरी की अशा पद्धतीचे खेळ असतात किंवा अशा पद्धतीने प्रबोधनात्मक देखील कार्यक्रम असतात. मग मुलांसाठी तो काय आव्हान आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली संस्कृती. याच्यातून आपली संस्कृती नवीन जनरेशन जे आहे तर त्यांना ही संस्कृती माहिती नाही आहे किंवा माहिती असून सुद्धा ते तेवढं या संस्कृतीमध्ये येत नाही, सहभागी होत नाही. तर आपली संस्कृती जपणं आपलं काम आहे. कारण की ह्यातच म्हणजे आपण बाकी इंस्टाग्राम म्हणा किंवा बाकी रील्स, इंस्टाग्रामवरचे शॉर्ट्स म्हणा, रील्स म्हणा, हे सगळं करत असतो. पण हा एक प्रकारचा व्यायाम सुद्धा आहे. कारण जे सो कॉल्ड आत्ताच्या जनरेशनला खूप क्रेज असतं की जिमला गेलं म्हणजेच आम्ही फिट असतो, तसं अजिबात नाही आहे. तुम्ही हे खेळ जरी महिनाभर खेळले तरी सुद्धा तुमची जी काही वजन आहे, जे काही सो कॉल्ड तुमचं जिमचं जे काही एक मिथ आहे तर ते सुद्धा कमी होईल आणि तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स पण व्हाल. कारण स्टेज ट्रेनिंग येते, विविध लोकांशी आपला संपर्क येतो, ओळखी होतात, भरपूर फायदे आहेत बघायला गेलं तर एकच सांगायचं आहे की आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि आम्ही तेच सगळे संदेश देत असतो या सगळ्या कार्यक्रमांमध्ये. थँक्यू सो मच. खरं तर अशा पद्धतीने प्रत्येक मुलीने यामध्ये सहभाग का नोंदवायचा त्याचं उत्तर या माध्यमातून कृष्णालीच्या वतीने आपल्याला मिळालेलं आहे. आणि नक्कीच आपण एक मनोरंजन न बघता यातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात हे मात्र नाही आणि म्हणून आपण सहभाग नोंदवायला पाहिजे हे मात्र तेवढंच. थँक्यू सो मच.